हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत MPW आणि आरोग्य अधिकारी यांची एक कंत्राटी भरती निघालेली आहे। तर त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत आणि ही नाशिकसाठीची कंत्राटी भरती आहे। तर म्हणजे MPWच्या तर मी तुम्हाला जागा सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अर्ज कुठं पाठवायचा आहे, शेवटची तारीख काय आहे, त्यानंतर कॅटेगरीनुसार ह्या जागा असतात, तर कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ती सर्व माहिती व्यवस्थित आपण पाहूयात। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला MPW म्हणजे आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये MPWची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी परमनंट भरती आहे, तर त्या MPWसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तसंच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा MPWची भरती निघणार आहे, त्यासाठी सुद्धा हा कोर्स उपयुक्त आहे। तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक 15वा वित्त आयोग कंत्राटी पदभरती मी तुम्हाला थंबनेलवरच दिलेलं आहे। त्याच्या खाली 15वा वित्त आयोग, आता हे बाकीचं काही मी तुम्हाला सांगत बसत नाही। तर त्याच्यामध्ये पद पहा, पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर, त्यासाठी MBBS किंवा BAMS पाहिजे आणि प्रिफरन्स MBBSला दिला जाणार आहे, ते उपलब्ध नाही झाले तर BAMS वाल्यांना सुद्धा चालेल आणि यांना MBBSसाठी पगार आहे 60,000 आणि BAMS असेल तर 40,000 असं त्यांनी वेतन दिलेलं आहे। त्याच्यानंतर म्हणजे 40,000मध्ये पण 25,000 प्लस हा जो 15,000 आहे तो PBI म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे। 25,000 फिक्स आहे आणि जे 15,000 आहेत ते वरचे 15,000 ते तुम्हाला परफॉर्मन्स कसं देतं त्यावर दिलं जाणार आहे। आता MPW मेल हे किती जागा आहेत तर 32 जागा आहेत। त्याच्यामध्ये SC म्हणजे त्या 32 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं ते पहा। तर त्याच्यामध्ये SCला 5 जागा आहेत, STला 5 जागा आहेत, VJAला 2 जागा आहेत, NTBला 1 जागा आहे, NTCला 2 जागा आहेत, NTDला 1 जागा आहे, OBCला 4 जागा आहेत, ACBCला 3 जागा आहेत, EWSला 3 जागा आहेत, ओपनला 6 जागा आहेत। याच्यामध्ये पात्रता आहे 12वी पास म्हणजे सायन्स पाहिजे, त्याच्यानंतर प्लस म्हणजे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे। नवी मुंबईला जे ॲड आलेली आहे परमनंटची, तिथं मात्र फक्त 12वी सायन्सच लागते त्यांना। त्याच्यानंतरचं आहे पहा, यांचं जे वेतन आहे ते आहे दरमहा 18,000 हे फिक्स वेतन त्यांना मिळणार आहे। आता अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत तर अर्ज झालेले आहे सुरू 28 मार्च 2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 4 एप्रिल 2025। आता अर्ज कुठं पाठवायचा आहे आपल्याला तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम जिल्हा रुग्णालय आवार नाशिक आणि या ठिकाणी आपल्याला अर्ज पाठवायचा आहे। याचा पिनकोड खरं म्हणजे यांनी द्यायला पाहिजे होता, पिनकोड तुम्ही नेटवर शोधू शकता, जिल्हा रुग्णालय आवार नाशिक। त्याच्यानंतर अर्ज कधी नाही पोस्टाने पाठवायचंच नाही, बाय हँड द्यायचं आहे त्यांना। अर्ज स्वीकृती वेळ आहे सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत, या वेळेमध्येच अर्ज स्वीकारले जातील आणि अर्ज स्वीकृती पद्धत ऑफलाईन तथा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन म्हणजे ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन या अर्ज त्यांना देऊ शकता। अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो आणि त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। आणि यासाठी फी आहे पहा की ओपनसाठी 150 रुपये आहे, रिझर्वेशनसाठी 100 रुपये आहे आणि हा डिमांड म्हणजे DDच्या स्वरूपात द्यायचा असतो। डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफ्टच्या माझे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे आणि सदरचा डिमांड हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन PIP या नावाने असावा असं त्यांनी दिलेलं आहे आणि बाकी पण माहिती आहे, तुम्ही ती जाहिरात वाचू शकता। तर अशा पद्धतीने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आणि ही कंत्राटी भरती आहे, मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला, पण याचा फायदा तुम्हाला नंतरच्या भरतीमध्ये सुद्धा होतो आणि याच्यासाठी काही कोणती परीक्षा नसते, थेट तुमच्या मार्कांच्या आधारे घेतलं जातं। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।